गवडे यांचं आगमन होतंय. मंडळातर्फे खूप खूप स्वागत. आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानबद्ध व्हायचंय. बाबू गवडे आपल्याला विनंती आहे. सामना पाहायला मिळतोय रुद्र विदुराच्या 11 विरुद्ध म्हाळसा घोडेमुख. या स्पर्धेत दुसरा सामना आणि विनंती करेन या स्पर्धेचा अजून एक बुलंद आवाज राहुल मांजरेकर सर, आपल्याला विनंती असेल समालोचनासाठी यायचंय. हॅलो, धन्यवाद. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभं निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मांगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. गणपती बाप्पाला वंदन करूया आणि जाऊया या मैदानाच्या दिशेनं. पेंडूर प्रीमियर लीग 2025 पर्व 11 आणि पर्व 11 मधील आजच्या दिवसातील हा दुसरा सामना. रुद्र विदुराज विपक्ष म्हाळसा घोडेमुख संघ. नाणेफेक जिंकली आहे इथे रुद्र विदुराज संघानं आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेनं म्हाळसा घोडेमुख संघाकडनं सागर शिरोडकर आणि मंदार आडेलकर. पहिला चेंडू यॉर्कर लेनचा. हा चेंडू सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, नैसर्गिक अडचणीमुळे थोडासा चेंडू दिशा बदलतोय आणि पहिल्याच चेंडूवर मात्र एका धावानं धावसंख्येचा श्री गणेशा होतोय. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. पेंडोर प्रीमियर लीग 2025 पर्व 11 आणि पर्व 11 मधील पहिला सामना एक दर्जेदार निश्चितपणे दर्जेदार अवस्थेत संपला. तर त्या शेवटी पहिल्या सामन्यामध्ये जय घोडेमुख संघानं विजय मिळवलाय आणि पहिल्या या स्पर्धेची सुरुवात चांगल्या रीतीने केली आहे. दुसरा सामना सुनील शिरोडकर गोलंदाजी मार्कवर लेफ्ट आर्म राऊंड विकेट. समोर फलंदाज मंदार आडेलकर. चांगला चेंडू यॉर्कर लेनचा. हा चेंडू आणि या चेंडूवर निर्धाव जातोय. पहिलं षटक पॉवरप्लेचे हे षटक आणि पहिल्या षटकामध्ये सुनील शिरोडकर सारखा एक नामवंत गोलंदाजी मार्कवर. चांगली गोलंदाजी पहिल्या 2 चेंडूवर आपल्याला बघायला मिळते. तिसरा चेंडू पुन्हा एकदा तिसऱ्या चेंडूवर त्रिफळा उद्ध्वस्त करतोय. पहिला विकेट मात्र मिळवून देतोय सुनील शिरोडकर आपल्या संघासाठी आणि पहिला गडीगार करतोय तो मंदार आडेलकरच्या स्वरूपात. रेडी चेंडूवर गडी गारद होते सुनील शिरोडकर. चांगली सुरुवात म्हणावी लागेल ती रुद्र विदुराच्या स्पोर्ट्स संघासाठी. चांगला चेंडू गुडल्या स्पॉटवर पडल्यानंतर आतमध्ये चेंडू वळला. हलक्यातने चेंडू खेळला गेला. लेग साईडला चेंडू स्टेअर केला एकेरी धावेसाठी. एकेरी धावनं सांघिक धावसंख्या 2 धावा. 4 चेंडू अखेरीस एका गड्याच्या मोबदल्यात. म्हाळसा घोडेमुख संघ प्रथम फलंदाजी करतोय. सागर शिरोडकर
निश्चितपणे संघासाठी उपसलामीसाठी आलाय. पहिल्या चेंडूवर एकेरी धाव दिली होती, त्यानंतर मंदार आडेलकरला स्ट्राईक दिली होती आणि त्यानंतर मंदार आडेलकर दुसऱ्या चेंडूवर बाद झाला होता. षटकातील विचार करायला गेलं 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. आतापर्यंत चांगली नियंत्रित गोलंदाजी सुनील शिरोडकरकडनं, बराचसा अनुभव त्याच्याकडे आहे. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा लोअर पुलटर प्रकारचा चेंडू, यावेळी मात्र स्वीपर कव्हरच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय. तर ते शेवटी चेंडू मात्र सीमारेषेचं उल्लंघन करतोय आणि चौकार येतोय. या दुसऱ्या सामन्यातील पहिला चौकार सागर शिरोडकरच्या बॅटमधनं. फटका जरूर चांगला होता आणि त्या फटक्याला सुरेखरित्या मात्र डिलिव्हर केलंय. या चौकारानं सांघिक धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात 6 धावा धावफलकावर. या स्पर्धेमध्ये साई नाईक आणि दयापाई नाईक हे या पंचांच्या भूमिकेत. अंतिम चेंडू या षटकातील चांगला चेंडू, यावेळी मात्र कमबॅक करण्याची गोलंदाजी सुनील शिरोडकरच्या माध्यमातून बघायला मिळते. क्षेत्ररक्षक थोडासा पंबल होतोय, एकेरी धाव निघते आणि पहिल्या षटकाची होते सांगता एका गड्याच्या मोबदल्यात 7 धावा. डीजे नंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय समीर वैद्य. सागर शिरोडकरला साथ देण्यासाठी. सागर शिरोडकर एक मोठं नाव, या स्पर्धेमध्ये अनेक वर्षे क्रिकेट खेळलाय. या मैदानाचा बराचसा अनुभव त्याला माहिती आहे. परंतु त्याच्या समोर गोलंदाज येतोय तर रुद्र विदुराज स्पोर्ट्स संघाकडनं अण्णा सावंत. आणखी एक वलयांकित नाव आपल्याला पेंडूर प्रीमियर लीग 2025 पर्व 11 मध्ये बघायला मिळतंय. अण्णा सावंत बरेचशी मैदानं या खेळाडूंना गाजवली आहेत आणि आज मात्र 2025 मध्ये पेंडूर प्रीमियर लीग मध्ये खेळताना दिसतोय. रुद्र विदुराज स्पोर्ट्स संघाकडनं. समोर संघ आहे म्हाळसा गोडेमुख संघ. प्रथम फलंदाजी करतोय आणि प्रथम फलंदाजी करत असताना 7 धावा एका गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या. राईट आर्म ओव्हर विकेट सज्ज असेल अण्णा सावंत टू सागर शिरोडकर. पहिला चेंडू पडल्यानंतर बाहेर वळला, पंचांकडनं खूण आले वाईडच्या स्वरूपात. पंचांचे हात झाले समांतर, धाव आले अवांतर आणि अवांतर धाव सांघिक धावसंख्येमध्ये वृद्धी होईल. 8 धावा धावफलकावर. चांगला चेंडू चांगल्या टप्प्यावर, या मात्र थोडासा आतमध्ये वळवणारा हा चेंडू. निर्धाव चेंडूने दुसऱ्या षटकाचा सुरेख प्रारंभ आपल्याला बघायला मिळतोय. अण्णा सावंत एक नामवंत गोलंदाजी मार्कवर. चांगला चेंडू बघायला मिळतो. वाईड यॉर्करला हा चेंडू पतंदा थोडासा चकतोय. यष्टीरक्षक सुरेख काम करतोय. रुद्र विदुराज स्पोर्ट्स संघाकडनं आतापर्यंत चांगली गोलंदाजी सुनील शिरोडकरकडनं, त्यानंतर अण्णा सावंत गोलंदाजी मार्कवर. उलटा प्रकारचा चेंडू, खराब चेंडू मात्र डिक्लर झोनच्या दिशेनं मार्गस्थ झालाय. फटका मोठा होता परंतु 1 धाव मात्र सांघिक धावसंख्येमध्ये मिळेल. एका धावानं सांघिक धावसंख्या मात्र पोहोचली एका गड्याच्या मोबदल्यात 9 धावा या धावफलकावर. 9 धावा धावफलकावर लागल्या. चांगली फलंदाजी करणं आवश्यक आहे. पहिल्या षटकामध्ये सावध सुरुवात केल्यानंतर म्हाळसा घोडेमुख संघ थोडासा आक्रमण करण्याचा इरादा सागर शिरोडकरचा होता. फटका चांगला होता परंतु डिक्लर घोषित क्षेत्रामध्ये चेंडू गेल्या कारणानं 1 धाव मिळते. अण्णा सावंत पुढचा चेंडू, चांगला चेंडू, अखूट टप्प्याचा चेंडू. पुलचा फटका मारायचा होता, बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाही, परिणामी चेंडू निर्धाव जातोय. आतापर्यंत या षटकाचा जर विचार करायला गेला तर 4 चेंडू हाताळले. 4 चेंडूमध्ये वाईडच्या स्वरूपात 1 धाव, एकेरी डिक्लेअर झोनमध्ये गेलेली 1 धाव, अशा प्रकारचे 2 धावा या 4 चेंडूमध्ये खर्च करतोय अण्णा सावंत. चांगला चेंडू, प्रत्येक चेंडू वेगळ्या टप्प्यावर वेगळ्या गतीनं टाकण्याचा प्रयत्न, ही रणनीती अण्णा सावंत यांचे बघायला मिळते. तर फलंदाज सागर शिरोडकर थोडासा बचावात्मक पवित्रा घेतोय आणि या सामन्यामध्ये त्याला माहिती आहे काय करायचं आहे ते.
यावेळी मात्र घुटना टेक तमाशा देख अशा प्रकारचा फटका आणि चेंडू सीमा रेषेचं उल्लंघन करतोय. येतोय सागर शिरोडकरच्या बॅट मधनं षटकार. डीजे षटकांचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्या एकाकड्याच्या मोबदल्यात 15 धावा धावफलकावर. पहिली 2 षटकं सावधरित्या खेळल्यानंतर मात्र अजूनही या पहिल्या इनिंग मधली 3 षटकं अजूनही बाकी आहेत आणि 3 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा इरादा हा म्हाळसा घोडेमुख संघाचा असेल. प्रथम फलंदाजी करतोय म्हाळसा घोडेमुख संघ, त्याच्या विरुद्ध संघ खेळतोय रुद्र विदुराजे स्पोर्ट संघ. दोन्ही संघ तुल्यबळ. पहिला चेंडू यावेळी मात्र वाईट चिकून पंचांकडनं आले साई गावडे आणि दह्या पाय नाईक या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये दिसत आहेत. अतिरिक्त धाव मिळते. अतिरिक्त धावसंख्येने धावसंख्या पोचते 16 धावा धावफलकावर. पुढे सरसोबत मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलाय. आणखी एका गडीगारात केलाय. फलंदाजानं यावेळी मात्र मोठा फटका मारण्याची संधी निर्माण केली होती, परंतु बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत नाहीये. सरते शेवटी मात्र सुरेख झेल मात्र टिपला जातोय तो रुद्र विदुरा स्पोर्ट संघाकडनं. आणि यावेळी मात्र दुसरा गडीगार होतोय म्हाळसा घोडेमुख संघाचा 16 या धावसंख्येवर. डीजे आणखी एक नामवंत फलंदाज मैदानाच्या दिशेनं मार्गस्थ झालाय. निलेश वैद्य लेफ्ट हँड फलंदाज. या स्पर्धेमध्ये दोन्ही बघायला गेलं तर दोन्ही फलंदाज मैदानामध्ये लेफ्ट हँड फलंदाज आहेत. दोन्ही फलंदाजाकडे अनुभव बरेचसा आहे. आणि समोर गोलंदाज तो आहे महादेव पायनाईक. दोन्ही फलंदाजांकडे बराचसा अनुभव. तो अनुभव आज या मैदानावर बॅटच्या सहाय्यानं आज तो प्रेक्षकांच्या भेटीसाठी पाठवावा लागेल, कारण दोन्ही संघांकडे क्षमता आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने केलेला हा फटका कावकॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ होतोय. एकेरी धावेनं सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 17 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. चांगली गोलंदाजी आतापर्यंत प्रत्येक गोलंदाजांनी बघायला मिळते. रुद्र विदुरा स्पोर्ट्स संघाकडनं सुनील शिरोडकर पहिल्या षटकामध्ये 1 गडी गारज 7 धावा खर्च केल्या. त्यानंतर गोलंदाजीसाठी आला होता अण्णा, त्याने चांगली गोलंदाजी केली. यावेळी पंचांची खूण आली आहे. वाईडची हात झाले समांतर, धाव आले अवांतर आणि अवांतर धावसंख्येमध्ये वृद्धी होऊन जाते. सांघिक धावसंख्या धावून पोहोचले 2 गड्यांच्या मोबदल्यात 18 धावा धावफलकावर. पुलटा प्रकारचा चेंडू, खराब चेंडू. यावेळी मात्र चेंडू पळकावून देतोय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं आलाय षटकार. डीजे 6 धावांनी सांघिक धावसंख्या धावून पोहोचले 24 धावा धावफलकावर. थोडासा आकार घेतोय धावसंख्येला. निश्चितपणे म्हाळसा घोडेमुख संघ या स्पर्धेमध्ये पहिली 2 षटकं सावधरित्या निश्चित खेळल्यानंतर आक्रमण करण्याचा इरादा या 3ऱ्या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. यावेळी मात्र चेंडू पडल्यानंतर खाली राहिला. डिक्लेअर झोनच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय. 1 धाव मिळेल. एकेरी धावून सांघिक धावसंख्या पाव शतक धावफलकावर लागले 25 धावा या 2 गड्यांच्या मोबदल्यात. चांगली गोलंदाजी बघायला मिळते ती रुद्र विदुरा स्पोर्ट्स संघाकडनं. आणि यावेळी मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज महादेव पायनाईक. आतापर्यंत 1 षटकार जरूर खाला, त्यानंतर मात्र कमबॅक करणारी ही गोलंदाजी बघायला मिळते. यामध्ये पंचांकडे निश्चितपणे लक्ष असेल. पंच सांगतायत हा चेंडू निर्धाव आहे.
पण सांगतायत चेंडू निर्धाव आहे आणि चांगली गोलंदाजी बघायला मिळते. सागर शिरोडकर तर ते सागर शिरोडकरची बॅट थोडीशी शांत आहे. या सामन्यामध्ये 2 षटकार जरूर मारलेत, परंतु संघाच्या हिताची फलंदाजी आवश्यक आहे. पुलचा फटका, पॉवरफुल फटका सक्सेसफुल झालाय आणि या षटकारानं मात्र सांघिक धावसंख्या वेगानं वाढेल. सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचले 31 धावा. 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 31 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. प्रथम फलंदाजी करतोय म्हाळसा घोडेमुख संघ. समाप्त 31 धावा. या धावफलकावर 10.33च्या सरासरीने धावगती राखण्याचा प्रयत्न म्हाळसा घोडेमुख संघ करतोय. स्ट्राईक यांच्या दिशेनं निलेश वैद्य, नॉन स्ट्राईक यांच्या दिशेनं सागर शिरोडकर. तर गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक दुसरं व सांघिक चौथं षटक घेऊन येतोय सुनील शिरोडकर. पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा इरादा. बॅटच्या रडामध्ये चेंडू येणे क्षेत्ररक्षक थोडासा फंबल होतोय. एकेरी धावेची पावलं दुहेरी धावेकडे वळवली जातात आणि या 2 धावांना सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचेल 2 गड्यांच्या मोबदल्यात 33 धावा. या धावफलकावर चौथं षटक प्रगतीपथावर. 5 षटकांचा हा सामना. दोन्ही लेफ्ट हँड फलंदाजासाठी आतापर्यंत चांगली फटकेबाजी दोन्ही फलंदाजांनी केली आहे. यामध्ये फटका, बॅटची लिडिंग एज, डिक्लेअर झोनमध्ये चेंडू मार्गस्थ झाला एकेरी धावेसाठी. एकेरी धावनं सांघिक धावसंख्या 34 धावा. या धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात मंदार आडेलकर लवकर माघारी परतला. त्यानंतर समीर वैद्य लवकर माघारी परतला. परंतु सागर शिरोडकर वैयक्तिक या सामन्यामध्ये 3 षटकार मारतोय आपल्या बॅटनं. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बराचसा अनुभव दोन्ही फलंदाजांकडे आहे. कमजोर दुवे माहिती आहेत आणि त्याचाच फायदा उठवत दोन्ही खेळाडू मात्र वर्चस्व गाजवण्यासाठी सज्ज झालेत. सुनील शिरोडकर तर दुसऱ्या बाजूने निलेश वैद्य. प्रतिहल्ले निश्चितपणे केले जातील. दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून दिशाहीन गोलंदाजी वाईडची खूण ही पंचांकडनं आली आहे आणि आज येताना मात्र धावसंख्येवर वृद्धी घेऊन आली आहे. 35 धावा. या 2 गड्यांच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करतोय म्हाळसा घोडेमुख संघ. त्याच्या विरुद्ध खेळतोय रुद्र विदुराज स्पोर्ट्स संघ. या स्पर्धेतील हा दुसरा सामना आपण अनुभवतोय. या मात्र झेलची संधी होती, गडी गारद करण्याची संधी होती. संधी मात्र यष्टीरक्षकांनी उकवली गेली. 1 धाव बहाल केली गेली. या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळते चांगली गोलंदाजी सुनील शिरोडकरच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. आतापर्यंत 4 चेंडू हाताळले. 4 चेंडूमध्ये 5 धावा खर्ची करतोय सुनील शिरोडकर. षटकातील 5वा चेंडू गोलंदाजी मार्कवर लेफ्ट आर्म राऊंड विकेट. अशा प्रकारची गोलंदाजी एक वेगळी रणनीती आणि ती रणनीती आखत असताना समोर फलंदाज निलेश वैद्य. यावेळी मात्र आणखी एक निर्धाव चेंडूचा पददलित पाहायला मिळत नाहीये. ते निलेश वैद्यचं पददलित फार महत्त्वाचं असतं क्रिकेटमध्ये आणि ते पददलित जर योग्य प्रकारे झालं तर फटका खेळताना सहजरित्या आपण फटका खेळू शकतो. अंतिम चेंडू या षटकातील. आणखी एक निर्धाव चेंडू जातोय. षटकाची होते सांगता 4 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 2 गड्यांच्या मोबदल्यात 36 धावा या धावफलकावर. पुढील होणारा सामना या स्पर्धेतील 3रा सामना फ्रेंड सर्कल पेंडूर विपक्ष आई भवानी स्पोर्ट्स संघ. या आई भावई स्पोर्ट्स संघ. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. या सामन्यासाठी पंच म्हणून अच्युत नेमन आणि दाजी वैद्य यांची नेमणूक करण्यात आली आहे. तरी दोन्ही खेळाडूंना विनंती असेल, पंचांना विनंती असेल, हा सामना संपल्यानंतर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. फ्रेंड सर्कल पेंडूर विपक्ष आई भावई स्पोर्ट्स संघ. नाणेफेकीसाठी त्वरित या. खराब चेंडू आणि खराब चेंडूचा समाचार. चेंडू मात्र फरार होतोय डिक्लेअर झोन मध्ये एकेरी धावेसाठी. या एकेरी धावने सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचेल 37 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्कवर शुभम वैद्य आलाय आणि येताना चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न हा उद्देश मनामध्ये घेऊन आलाय तो रुद्र विदुराज स्पोर्ट्स संघासाठी. सांघिक धावसंख्येचा विचार 37 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात चांगल्या स्थितीमध्ये आहे तो म्हाळसा घोडेमुख संघ. पण अंतिम षटक मार्ग प्रगतीपथावर आहे.
स्लॉग ओव्हरचे हे षटक, स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये हाणामारी ही असतेच, परंतु गोलंदाजांना यावेळी मात्र संधी निर्माण केली होती, परंतु क्षेत्ररक्षकाची साथ लाभली असती तर मात्र झेल टिपला गेला असता, सागर शिरोडकरची खेळी संपुष्टात आली असती. परंतु मैदानामध्ये नाट्यमय घटना घडली जाते. क्षेत्ररक्षकाच्या हातातून चेंडू निसटला जातो, 2 धावा बहाल केले जातात. तसेच सागर शिरोडकरला आणखी एक संधी या सामन्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. सांघिक धावसंख्येचा विचार 39 धावा धावफलकावर, अंतिम 4 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. पहिल्या इनिंगमधील 39 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबाईल राईट आर्म राऊंड ओव्हर द विकेट सज्ज असे गोलंदाज. या मात्र मोठा फटका, पुलचा फटका, सीमारेषेचा उल्लंघन केलं जात आहे आणि उल्लंघन करत असताना सांघिक धावसंख्येमध्ये 6 धावा या ऍड करण्यासाठी निश्चितपणे प्रवृत्त करतोय सागर शिरोडकर. आतापर्यंत या सामन्यामध्ये तब्बल 4 षटकार त्याच्या बॅटमधनं बघायला मिळालेत आणि एक चौकार. अशा प्रकारचा लेखाजोखा स्कोर काउंटिंग मध्ये आपल्याला बघायला मिळतोय. सलामीसाठी फलंदाजीसाठी आला होता आणि चांगली फटकेबाजी त्याच्या माध्यमातनं. कृपया विनंती असेल, गौरव तांडे जवळपास कुठे असतील तर कृपया कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. शुभम वैद्य गोलंदाजी मार्कवर, सागर शिरोडकर आक्रमक होतोय. यावेळी मात्र चेंडूमध्ये थोडेसे गती परिवर्तन केलंय. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल होतोय, यष्टीरक्षक फंबल होतोय, त्याचा फायदा उठवत दोन्ही फलंदाज. यावेळी मात्र 1 धाव तर पूर्ण करतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता. निलेश वैद्य आपले विकेट्स बहाल करतोय सागर शिरोडकरसाठी. एकेरी धावून सांघिक धावसंख्या धावून पोहोचली 46 धावा या धावफलकावर. अंतिम षटक प्रगतीपथावर. अंतिम षटकातील आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. मोठी धावसंख्या उभारण्याचा इरादा हा सागर शिरोडकरचा आपला बघायला मिळतोय आणि त्याचमुळे सागर शिरोडकर स्ट्राईक एंडच्या दिशेनं धावत आलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेनं येईल. सांघिक धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 46 धावा धावफलकावर. शुभमचं आणि यावेळी सोनेल शिरोडकरचं सांघिक यश मात्र संघाला आपल्याला बघायला मिळतंय. तोपर्यंत धावसंख्येचा विचार 46 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. षटकातील 5वा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज असेल. चांगला चेंडू पडल्यानंतर बाहेर वळतोय. आडव्या पेटणे खेळण्याचा जो इरादा होता, मोठा फटका मारण्याचा जो इरादा होता, तो सपसेल अपयशी ठरतोय. 5 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. अंतिम चेंडू शिल्लक. या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा इरादा असेल सागर शिरोडकरचा. आखोट टप्प्याचा चेंडू, मोठा फटका यावेळी बघायला मिळतो. सीमारेषेचा उल्लंघन या शेवटच्या चेंडूवर केलं जात आहे आणि सरते शेवटी चेंडू आता सीमारेषेचं उल्लंघन करत असताना सांघिक धावसंख्येमध्ये वृद्धी होते. 52 धावा या धावफलकावर लागतात. 5 षटका अखेरीस पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होतोय. 52 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. एक सन्मानजनक टोटल मात्र उभं करतोय म्हाळसा घोडेमुख संघ. प्रथम फलंदाजी करत असताना 53 धावांचं लक्ष असेल ते रुद्र विद्राज स्पोर्ट्स संघासमोर. त्यापुढे जाऊया आजच्या दिवसातील तिसरी मॅच. फ्रेंड सर्कल पेंडोर विपक्ष आई बाबाई स्पोर्ट्स संघ. दोन्ही संघ कर्णधार. नाणेफेकीसाठी त्वरित या. काही क्षणातच नाणेफेक केली जाईल आणि या सामन्यासाठी पंचांच्या भूमिकेमध्ये अच्युत नेमन आणि दाजी वैद्य हे पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला दिसतील. मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. चांगली गोलंदाजी, चांगलं फलंदाजी आणि त्याच्या माध्यमातून पहिल्या सामन्यामध्ये आपल्या संघाला विजय मिळवून देणारा पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय दह्याप्पा नाईक. आपल्या भारताच्या खेळीनं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं, त्याचबरोबर आपल्या संघाच्या हिताची फटकेबाजी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून बघायला मिळाली. एक अष्टपैलू कामगिरी त्याच्या माध्यमातून बघायला मिळाली आणि तो ठरतोय पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. विनंती असेल मान्यवरांना, त्यांनी मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये होईल बदल. एक तळवणे गावचा बुलंद आवाज तुमच्यासोबत जोडला जाईल, तो सुरेंद्र मिस्त्री सर.
आपल्याला विनंती असेल वीरेगडे दाजी वैद्य आपली वाट पाहतात. सर्व खेळाडूंना विनंती असेल सर्व एकत्र जमा. यापुढील होणारा सामना म्हणजे या स्पर्धेतील तिसरा सामना फ्रेंड सर्कल पेंडूर विरुद्ध आई भावई स्पोर्ट या दोन संघादरम्यान. एका बाजूने रोहन वैद्य तर दुसऱ्या बाजूने विचार केला गेला तर शांताराम गावडे. पेंडूर प्रीमियर लीग 2025 च्या माध्यमातून पुन्हा एकदा मी सुरेंद्र मेसी सर्व क्रीडा रसिकांचे खूप खूप स्वागत करतोय. पेंडूर प्रीमियर लीग 2025 ही स्पर्धा युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय. या स्पर्धेत विचार केला पहिला सामना काय झालाय. खरोखरच डोळ्याचे पारडे फेडणारा सामना. 5 षटकात 30 धावा हव्या होत्या महामाया घोडेमुख संघाला आणि शेवटच्या षटकात 10 धावा हव्या होत्या. 12 चेंडू 24 धावांची गरज आणि विनोद वैद्य झुटलेला झेल एक षटकानंतर पाहायला मिळाला. त्या षटकामध्ये 14 धावा वसूल केल्या गेल्या दया पायनेकच्या षटकामध्ये आणि 10 धावांची गरज 6 चेंडूमध्ये असताना पहिल्या 2 चेंडूमध्ये गडी गारद केले गेले साई गावडेच्या माध्यमातून आणि चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली साई गावडेची. 2 चेंडूत 8 धावा हव्या असताना एक चांगला लांबलचक षटकार काहू कॉर्नरच्या दिशेने विनोदच्या बॅट मधून पाहायला मिळाला आणि शेवटच्या चेंडूवर फक्त 1 धाव खर्च केली. म्हणजे कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम असल्या कारणानं महामाया घोडेमुख संघाला सामना गमवावा लागला. या स्पर्धेतील दुसरा सामना आपण पाहतोय 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. रुद्र विदुराच्या संघाला 53 धावांचा पाठलाग. 5 षटकांप्रती षटक 10.5 प्रति ओव्हर. स्पर्धेतील पंच साई गावडे यांचा आमच्याकडे बरेच इशारा येतोय. गोलंदाजी मार्कवर निलेश वैद्य एक हरपनमोळा खेळाडू क्रिकेटचा प्रचंड अनुभव उराशी बाळगून गोलंदाजी मार्कवर. गौरव तांडेल यांसाठी विनंती आहे आपण पावले कक्षामध्ये स्थान बांधावा. पहिला चेंडू 53 धावाचा पाठलाग. हो ओव्हरपिच चेंडू आडव्या बॅटने मारला जातोय. सागर शेडूकर स्क्रीनवरचा पहिला प्रयत्न सागर शेडूकर फंबल होतोय परंतु एकच धावावर समाधान मानावं लागतंय. स्वतःचं संघाचं खातं राईट हँडर बॅटर विकास गावडे आणि त्याला साथ देतोय शंकर तांडेर. पुढील चेंडू हो चांगला चेंडू ग्लान्स केला जातोय फाईन लेगच्या दिशेने. एकेरी धावेने धावसंख्या 2 वर. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. पॉवर प्लेच्या षटकात 10 ते 12 धाव वसूल करणं गरजेचं आहे. एका बाजूने शंकर तर दुसऱ्या बाजूने विकास. शंकर डंका करण्यासाठी सज्ज होतोय. निलेशचा पुढील चेंडू हो चांगला फटका परंतु घोषित स्वरूपामध्ये शक्यतो चेंडू जाण्याचा वेध दिसतोय आणि पंचांचा इशारा एकेरी धाव. या एकेरी धावेने धावसंख्या 1 ने अजून वाढते. धावसंख्या 3 वर जाऊन पोहोचते. सुरेख पद्धतीची गोलंदाजी आतापर्यंत विचार केला गेला. 53 धावांचा पाठलाग आहे आणि 53 धावांचा पाठलाग करता पहिल्या 3 चेंडूमध्ये पॉवर प्ले षटकात 3 धावा खर्च केले जातात. पेंडूर प्रीमियर लीग 2025 नवीन सीझन मध्ये नवीन काय निश्चितपणे पाहायला मिळतंय. ओहो मंदार आडेलकर थोडीशी चूक करतोय परिणामी एकेरी धाव. या एकेरी धावेने धावसंख्या 4 वर जाऊन पोहोचते. सुरेख पद्धतीची गोलंदाजी निलेश वैद्य मी अगोदरच म्हटलं अनुभव उराशी बाळगून गोलंदाजी क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहतोय. बरीच वर्ष क्रिकेटसाठी निश्चितपणे कार्यरत असलेले हे खेळाडू आपली छाप सोडताना दिसत आहेत. चांगला चेंडफटका जोपर्यंत सागर शेडूकर स्क्रीनवर येतोय बांधाला चेंडू अडवला जातोय परिणामी एकेरी धाव. या एकेरी धावेने 5 अशी धावसंख्या. 53 धावांचा पाठलाग. आतापर्यंत प्रत्येक चेंडूवर एकेरी धाव बहाल केली जाते.
आई भावई संघाच्या सर्व खेळाडूंसाठी विनंती आहे, उजव्या साईडच्या डगआउट मध्ये आपण येऊन बसायचं आहे. आई भावई संघाच्या सर्व खेळाडूंसाठी विनंती आहे. उजव्या साईडच्या डगआउट मध्ये येऊन बसायचं आहे. 6व्या चेंडू निर्धाव होतोय, म्हणजे पहिल्या षटकात 5 धावा खर्च केल्या जात आहेत. प्रत्येक चेंडूवर पहिल्या 5 चेंडूवर एकेरी धाव आणि 6वा चेंडू निर्धाव चेंडू, ज्याला बिंदी गेन म्हटलं जातं. बघता बघता पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होत आहे. धाव संख्या बिनबाद 5. डीजे. आपल्यापर्यंत आवाज जर पोहोचत असेल, आपण पाऊल कक्षामध्ये यायचंय. गौरव तांडेल 53 धावाचा पाठलाग करताना आतापर्यंत पहिल्या षटकात फक्त 5 धावा खर्च केल्या निलेश वैद्य सरांनी. चांगली गोलंदाजी, वाकडण्याजोगी गोलंदाजी पाहायला मिळाले आणि त्यानंतर गोलंदाजीमध्ये बदल. वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघातर्फे दुसरं षटक घेऊन सागर शिरोडकर, ज्या सागर शिरोडकरने कित्ता गिरवला, षटकारांची आतषबाजी केली मैदानात गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू सुरेख पद्धतीचा कव्हर विजन मध्ये फटका, नेत्र दीपक फटका. जोपर्यंत डीप कव्हरचा क्षेत्ररक्षक येईल, एकेरी धावाचं रूपांतर दुहेरी धावेत. धावसंख्या 2 ने वधारली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 7. ही प्रीमियर लीगची स्पर्धा आपण पाहतोय. सुरुवात झाली या इंडियन प्रीमियर लीग 2008च्या नंतर, म्हणजेच आपण अहो काय सुरेख झेल, एका हातने झेल टिपला जातोय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. पहिला गडीगारट डीजे. नटलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. पेंडोर प्रीमियर लीग 2025. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट विकेट कीपर, बेस्ट फिल्डर, बेस्ट कॅच. निश्चितपणे आपण हा झेल पाहिला करा. एका हातने सुरेख झेल टिपला गेला क्षेत्ररक्षक मयूर तांडेलच्या माध्यमातून. वन डाऊन बॅटरच्या स्वरूपात नौका फलंदाज शुभम वैद्य येतोय. 53 धावांचा पाठलाग. थोडीशी खराब सुरुवात मी म्हणेन. पहिल्या षटकात पॉवर प्लेच्या षटकात फक्त 5 धावा, नंतर दुसऱ्या षटकात आतापर्यंत एक गडी गारद होतोय. धावसंख्या धावफलकावर 7, म्हणजे 2 धावा आतापर्यंत या षटकात वसूल केले जात आहेत. पेंडूर प्रीमियर लीग 2025 सर्व आयोजन समितीचे पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. या स्पर्धेत आम्हा दोन्ही समालोचना आपण संधी दिलात आणि महत्वाची भूमिका म्हणजे जी नीटनेटकं आयोजन. हो, चांगला चेंडू, तेवढाच चांगला फटका, नेत्र दीपक फटका पाहायला मिळाला आणि बघता बघता चेंडू सीमा रेखा पार, खणखणीत चौकार. डीजे. हॅलो. घनश्याम नेमण तसेच विलास नेमण, वसंत नेमण, माफ करा,
मैदानात जाऊया. सागर शिरोडकर चांगली गोलंदाजी, चांगली वापसी करतोय. स्पर्धेदरम्यान घनश्याम नेमण, अवधर साहेब तसेच वसंत नेमण, आपल्याला पण विनंती आहे पालन कक्षामध्ये आपण स्थानबंद व्हायचं आहे. आणि विनंती असेल विजय मोरजकर यांना की मान्यवरांचं स्वागत करायचंय. सागर शेवडकर गोलंदाजी मार्कवर, चांगली गोलंदाजी. हो, पहिल्यांदा चेंडू बाहेर जातोय. मंदार आडेलकर पुन्हा चूक करतोय, परिणामी झेल सुटला जातोय. 45 जर्सी क्रमांक मंदार आडेलकर. 45 जर्सी म्हटल्यानंतर सर्वांचा आवडता खेळाडू, भारतीय क्रिकेट क्षेत्रातील निश्चितपणे रोहित शर्मा, हिटमॅन शर्मा. गोलंदाजी सुरेख पद्धतीची गोलंदाजी. सागर शिरोडकर पुन्हा एकदा सज्ज. हो, आकुट टप्प्याचा चेंडू, परंतु चेंडू जातोय एकेरी धावेसाठी. न चेंडू अडवला जातोय. पंचांचा निर्णय येणं बाकी आहे. एक धाव. दोन षटकाचा खेळ समाप्त होत आहे. धावसंख्या 8, एका गड्याच्या मोबदल्यात. अजूनही जिंकण्यासाठी 45 धावांची गरज. 30 चेंडू 45 धावा. डीजे दुसरं आणि संघातर्फे तिसरं षटक घेऊन गोलंदाज निश्चितपणे निलेश वैद्य सज्ज होतोय. आकुटप्पा चेंडू निश्चितपणे पहिल्या प्रयत्नात मंदार आडेलकर फंबल होतोय, परिणामी एकेरी धावांचं रूपांतर दुहेरी धावेत आणि धावसंख्या डबल फिगर मध्ये 10 धावा. या सामन्याचा विचार केला गेला, मंदारला काही चेंडू सोडत नाहीये आणि हातात चेंडू विसावत नाहीये. माफ करा, धावसंख्या 14. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे, झेल टिपला जातोय. गाडी गाडत डीजे
एका चौकारनिशी नटलेली खेळी शुभमची समाप्त होते. धावसंख्या 2 गाड्यांच्या मोबदल्यात 14. सुरेख पद्धतीची गोलंदाजी आतापर्यंत या स्पर्धेत निलेश वैद्य सर हाताळताना दिसत आहेत. पहिलं षटक फक्त 5 धावा खर्च करणार आणि या षटकात आतापर्यंत 2 धावा खर्च करून 1 मोहरा टिपला जातोय. 53 धावांचा पाठलाग. चांगला चेंडू, निर्धाव चेंडू गणला जातोय. निलेश वैद्य सुरेख पद्धतीची गोलंदाजी या स्पर्धेत निर्धाव चेंडू गणला जातो आणि चांगला फटका. क्षेत्ररक्षक तैनात आहे. फंबल होतो पहिल्या प्रयत्नात आणि बघता बघता 2 धावा पूर्ण. या 2 धावेनिशी धावसंख्या 2 ने वधारते. धावसंख्या 16. तिसरं षटक प्रगतीपथावर. 53 धावांचा पाठलाग केला जातोय सुनील शिरोडकर फलंदाजीसाठी. उजव्या हातीचा फलंदाजचा मोठा फटका, फसलेला फटका आणि गडी गारत. डीजे (2025) भव्य अशी क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. आजचा पहिला दिवस आणि या स्पर्धेत आकर्षक बक्षीस आहेत. या स्पर्धेचा प्रथम पारितोषिक रोख रुपये 20,025 व आकर्षक चषक. पुरस्कर्ते आहेत मान्य श्री नितीनजी शिरोडकर, माजी जिल्हा परिषद सदस्य. तसेच द्वितीय पारितोषिक रोख रुपये 12,025. पुरस्कर्ते आहेत मान्य श्री विजय पांढरे, उद्योजक मुंबई. द्वितीय षटकाचे पुरस्कर्ते आहेत कैलासोचे विठोबा उर्फ भाऊ मुणगेकर स्मरणार्थ श्री पांडुरंग विठोबा मुणगेकर यांच्याकडून. ओहो, चेंडू टाकताना निश्चितपणे पंचांचा इशारा येतोय. डेड बॉल. फलंदाजीसाठी यश येतोय. निलेशचा पुढील चेंडू, चांगला चेंडू, ब्लॉकचा चेंडू, निर्धाव चेंडू गणला जातोय. बघता बघता 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या धाव फलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात 16. गौरव तांडेल, आपल्यापर्यंत आवाज जर पोहोचत असेल कृपया पाऊल कक्षामध्ये यायचंय. गौरव तांडेल, आपल्याला विनंती आहे पाऊल कक्षामध्ये आपण यायचंय. बक्षिसांची खैरात या स्पर्धेत मालिकावीरसाठी 30 ग्रॅम चांदीचे ब्रासलेट सौ मयुरी महेश वाड्याचे पाटकर सरपंच मातोंड. मालिकावीर कूलर. पुरस्कर्ते आहेत कुमार पुनीत मेघश्याम वैद्य 7 वायंगणे. तसेच मालिकावीरसाठी रोख रुपये 1,001 व चषक सौ सान्वी सुमन नेमण यांच्याकडून. शिस्तबद्ध संघ रोख रुपये 1,001 व चषक कैलासवासी बाळकृष्ण गोविंद गवंडे स्मरणार्थ ॲडव्होकेट भरत रुक्मिणी बाळकृष्ण गवंडे. स्पर्धेत सर्वात जास्त सामनावीर रोख रुपये 1,001 व आकर्षक चषक कैलासवासी विठ्ठल हरिश्चंद्र गवंडे स्मरणार्थ ॲडव्होकेट भरत रुक्मिणी बाळकृष्ण गवंडे यांच्याकडून. उत्कृष्ट फलंदाज रोख रुपये 501 व चषक श्री बलराम तांडेल. उत्कृष्ट गोलंदाज रोख रुपये 501 व चषक कुमारी ओवी अच्युतम नेमण. सामन्याकडे वळूया. अंकित नावाचा गोलंदाज गोलंदाजीसाठी येतोय. 12 चेंडू अजूनही बाकी, म्हणजेच विजयासाठी 37 धावांची गरज. 12 चेंडू 37 धावा. बघूया फलंदाज कशा पद्धतीने फलंदाजी करतोय. ओ, आगडव्या वेटने मारण्याचा प्रयत्न. मंदार हाटेकर पुन्हा एकदा पहिल्या प्रयत्नात फंबल होतोय खरा, पण चांगली वापसी मंदारची. चांगला चेंडू कलेक्ट करतोय, परिणामी निर्धाव चेंडू गणला जातोय. 11 चेंडू 37 धावांची गरज.
सामना जिंकण्यासाठी रुद्र विदुराच्या संघाला. खराब चेंडू, पंचांचा इशारा, वाईडचा, अतिरिक्त 22 स्वरूपाचे एक धाव, म्हणजेच एक टोटल 2 धावेने धावसंख्या वधारते 18 अशी. पेंडूर प्रीमियर लीग 2025 अजूनही 35 धावांची गरज. दुसऱ्या सामन्याचा विचार केला गेला. 11 चेंडू 35 धावा, 2 मोठे फटके मॅच मध्ये रंगत आणू शकतात. ओहो, विचार केला होता आणि ज्यावेळी निश्चितपणे फलंदाज सुरेख पद्धतीचं इला मनात गेला दुकानात, अशा पद्धतीचा फटका 6 धावा. विकास गावडेच्या बॅट मधून लांब लचक षटकार पाहायला मिळाला. 333 जर्सी क्रमांक विकास, निश्चितपणे क्रिस गेलची आठवण करून देणारा फटका, म्हणजेच 6 धावा. आकुट टप्प्याचा चेंडू, चेंडू जातोय सीमित एरियामध्ये, एकेरी धाव, म्हणजे अजूनही 9 चेंडू 28 धावांची गरज. अजून एक मोठा फटका, म्हणजे 6 धाव वसूल करणारा फटका मॅच मध्ये वापसी करू शकतोय रुद्र विदुराच्या संघाला. विकास गावडेच्या माध्यमातून एक षटकार पाहायला मिळाला. काऊ कॉर्नरच्या दिशेने, काऊ कॉर्नरच्या दिशेने चांगला चेंडू, लेग बाय स्वरूपाची धाव, एकेरी धावेने धावसंख्या वधारते 27 धावांची अजूनही गरज. धावसंख्या धावफलकावर 26. आखूट टप्प्याचा पुन्हा एकदा मोठा फटका, परंतु चेंडू जातोय घोषित स्वरूपामध्ये एकेरी धाव. या एकेरी धावेने धावसंख्या 27 वर जाऊन पोहोचते. अजून 26 धावांची गरज. 7 चेंडू आणि 26 धावा. क्रिकेट रसिकांची मांदियाळी, पेंडूर प्रीमियर लीग 2025 भव्य अशी क्रिकेट स्पर्धा, आकर्षक बक्षिसांची मेजवानी आपण पाहतोय. मालिकावीर म्हणा, शिस्तबद्ध संघ म्हणा, चांगला चेंडू, ब्लॉकचा चेंडू, चेंडू शरीरावर आदळतोय आणि एक धाव. एका धावेने धावसंख्या एकने वधारते, धावसंख्या 28 वर, म्हणजे शेवटच्या षटकात सामना जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. 6 चेंडू 25 धावा, 4 मोठे फटके मॅच मध्ये वापसी करू शकतोय. विकास गावडेच्या बॅट मधून येईल का? येणारा काळ, येणारे वेळ, तोपर्यंत जाऊया डीजे कडे. सहा चेंडू आणि हॅलो, गोलंदाजीत बदल. 6 चेंडू 25 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग आणि समीर नावाचा गोलंदाज गोलंदाजी मार्गावर.
पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट नाही. पहिल्या चेंडूवर निश्चितपणे मंदार आडेलकर स्क्रीनवर येतोय. पंचांचा निर्णय येणं बाकी आहे. विकास गावडे बाद होते डीजे. पहिल्या चेंडूवर एक धाव मिळते म्हणजेच 5 चेंडू 24 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. स्ट्राईकवर नौका फलंदाज महादेव. ओ चांगली गोलंदाजी. पहिल्यांदा चेंडू थोडस खाली राहतोय म्हणजे जिंकण्यासाठी 4 चेंडू मध्ये 24 धावा. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे म्हणजे 4 चेंडू 24 धावा 4 षटकारांची गरज. ओ पहिला मोठा फटका 6 धावा. 3 चेंडू 3 षटकारांची गरज. समीर गोलंदाजीसाठी डीजे. मॅजिकल गोलंदाजी पाहायला मिळते समीरच्या माध्यमातून. 53 धावांचा पाठलाग मोठा दिसतोय. चांगली गोलंदाजी. पहिल्यांदा चेंडू आत येतोय. बाकीचे सुपरकार यष्टरक्षक पूर्ण करतोय. शेवटचा चेंडू या इनिंगचा विचार केला गेला. मोठा फटका फक्त चौकार मिळेल आणि हा सामना 13 धावांनी संघ जिंकतोय. पुढील सामन्यातील पंच अच्युत नेमन आणि दाजी वैद्य. आपल्याला विनंती आहे पंचांची भूमिका आपण पार पाडायची आहे. पेंडूर प्रीमियर लीग 2025 काय सामना पाहायला मिळाला. सागर सोडकरची तुफानी फटकेबाजी पाहायला मिळाली या स्पर्धेदरम्यान आणि हा सामना जिंकतोय सागर शिरोडकरचा संघ. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे सागर शिरोडकर. आपल्याला विनंती असेल पुरस्काराचा स्वीकार करायचा आहे. आपण पाहतोय पेंडूर प्रीमियर लीग 2025 PPL 2025 आकर्षक बक्षिसे. उत्कृष्ट फलंदाज 501 व चषक श्री बलराम तांडेल. उत्कृष्ट